माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, माझी मुलगी 10 वर्षाची आहे. या वयामध्ये सुद्धा त्यांना ईडी काय हे माहिती आहे. बघा काय परिस्थिती झाली. लहान पोरग दुसरीत सुद्धा गेलं नाही, त्याला ईडी माहिती आहे. पण लहान मुलांनी काय सांगितलं माहिती आहे? मी का म्हणतो माहिती आहे? बच्चा बन दिल का सच्चा का असतो. लहान पोरं मला काय म्हणतात माहिती का? मला धमकी देतात, काय निर्णय घेणार आहेस? माझी मुलं, मी माझ्या आई वडिलांचं पत्नीचं तर बोलतच नाही. लहान पोरं काय निर्णय घेणार आहे? म्हणलं बाबा वेगळाच थाट आहे ह्यांचा. मी आजोबा बरोबर राहणार आहे. नक्की पंजोबा बरोबर राहणार का? मी म्हणलं हो राहणार. जर पंजोबाची साथ सोडली तर आम्ही तुझ्याशी बोलणार नाही, अशी लहान पोरं मला सांगतात. अहो बाप झाल्यापासून मी विचार करतोय, आणि ही घटना घडल्यानंतर की समजा मी आज जर माझ्या आजोबाबद्दल मी वेगळ्या पद्धतीने वागलो, ज्यांनी मला विचार दिला, आदर दिला, शिकवलं, त्यांना जर आज सोडून मी सत्तेत गेलो, स्वार्थासाठी जर दुसऱ्या विचाराबरोबर गेलो, तर 10-15 वर्षानंतर ही लहान पोरं जी माझ्या निर्णयाकडे बघत आहेत, तर उद्या जाऊन कदाचित ते मलाही म्हणतील तू तुझ्या आजोबा बरोबर नाही राहिला, आम्हाला तुझ्या बरोबर राहायचं नाही. असं होऊ शकतं का? नाही होऊ शकतं. ह्यालाच तर विचार म्हणतात. आणि हे विचार या पिढीसाठी नसतात. तो आपल्याला एक संदेश द्यावा लागतो पुढच्या पिढीला. आणि आज ती वेळ आलेली आहे संदेश द्यायची की तुम्ही सत्तेसाठी, स्वहितासाठी विचार आणि पक्ष सोडून गेला असला, कुटुंबाला सोडून गेला असला, तरी जनता ही पवार साहेबांचं कुटुंब आहे. अहो वड मोठा झाला तरी त्याच्या पारंब्या असतात. भाजपला मला सांगायचं, 1-2 पारंब्या तुम्ही काढल्या म्हणजे काय वडाला काय अडचण येत नाही. कारण का पवार कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही, या महाराष्ट्रातली प्रत्येक स्वाभिमानी जनता म्हणजे आदरणीय पवार साहेबांचं कुटुंब आहे. आणि आजच्या काळामध्ये या कुटुंबाकडनंच, या पवार साहेबांकडनं तिथं लढला जाणार आहे. हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळेल. पैसा ताकद कितीही असली तरी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, लोकांची ताकद ही मोठी असते. आणि या तालुक्यामध्ये जर तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर एक व्यक्ती नाही तर एक मलिदा गँगचा कार्यकर्ता तिथं आवाज दाबेल. तिथे 100 लोक एकत्रित या. आणि तुम्हाला इथं सांगतो, हा तुमचा कार्यकर्ता तुमच्या बरोबर आहे, सुप्रियाताई तुमच्या बरोबर आहे, आणि आदरणीय पवार साहेब अख्ख्या महाराष्ट्राबरोबर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.